विद्यार्थी मित्रांनो, आपण 22 डिसेंबर 2024चा बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅथचा इयत्ता 8वीचा पेपर अभ्यासत आहोत. 1 ते 15 प्रश्न याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही जो चॅनलचा लहान मुलाचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि तेथून व्हिडिओजमध्ये जा. त्या ठिकाणी तो तुम्हाला 1 ते 15 प्रश्नांचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण 16व्या प्रश्नापासून सुरुवात करूया. प्रश्न 16 व 17 साठी सूचना. विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किमी अंतर चालत गेला. डावीकडे वळून त्याने 1 किमी अंतर कापले. नंतर तो उजवीकडे वळून त्याने 2 किमी अंतर कापले. पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किमी अंतर चालत गेला. तर विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? हे आहे विजयचं मूळ ठिकाण. इथून तो 4 किलोमीटर पूर्वेकडे चालत गेला. 4 किमी. डावीकडे वळून त्याने 1 किमी अंतर कापले. हे 1 किमी अंतर. नंतर तो उजवीकडे वळून त्याने 2 किमी अंतर कापले. 2 किमी. पुन्हा उजवीकडे वळून तो 9 किमी अंतर चालत गेला. हे असेल 9 किमी अंतर. तर आपल्याला शोधायचं आहे विजय मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. म्हणजे इथून हे अंतर आपल्याला काढायचं आहे. तर आपण हा भाग जोडून घेतला. ही लांबी असेल 2 किलोमीटर. 4 आणि ही 2 ही पूर्ण लांबी झाली 6 किमी. आणि इथून इथपर्यंतची लांबी 8 किमी होईल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ही जर 6 असेल, ही 8 असेल, हा कर्ण होईल 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग 36 अधिक 64 100 आणि त्याचं वर्गमूळ असेल 10. म्हणजे तो मूळ ठिकाणापासून 10 किमी अंतरावरती असेल. 17 विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे? विचारले काय ते पहा. विजयचं मूळ ठिकाण हे नवीन ठिकाण या ठिकाणी आहे. कोणत्या दिशेला असेल? तर नवीन ठिकाणाच्या आपण दिशा काढूया. ही आहे पूर्व, ही असेल पश्चिम, उत्तर आणि ही असेल दक्षिण. तर पूर्व आणि दक्षिण यामधली ही जी दिशा असेल ती असेल आग्नेय. आग्नेयच्या विरुद्ध दिशा असेल वायव्य. म्हणजे विजय हा नवीन ठिकाणाच्या विजयचं मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या वायव्य दिशेला असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. हे कोड आपल्याला सोडवायचं आहे. 18 200 128 512 288 72 प्रश्नचिन्ह 32 648 आणि 8. तर लक्षात घ्या
2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग, 10चा वर्ग, 12चा वर्ग, 14चा वर्ग, 16चा वर्ग. याप्रमाणे 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 10चा वर्ग 100, 12चा वर्ग 144, 14चा वर्ग 196, 16चा वर्ग 256. याची दुप्पट करायची. 4 दुने 8, 16 दुने 32, 36 दुने 72, 64 दुने 128, 200, 288 आणि 392. 8 आले, 32 आलेलं आहे, 72 आहे, 128 दिलेलं आहे, 200 दिलंय, 288 आहे. इथं 56च्या दुप्पट 256च्या दुप्पट होईल 512. फक्त हे मिसिंग आहे, 392 नाही. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 392. या पद्धतीनं ही संख्या मालिका दिलेली आहे. प्रश्न 19. 5, 26, 127, 7, 50, 345, 9, 82 आणि प्रश्नचिन्ह. लक्षात घ्या, 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 26 आणि 5चा घन अधिक 2 म्हणजे 127. 7चा वर्ग अधिक 1 50 येईल आणि 7चा घन अधिक 2 343 अधिक 2 345. तसं 9चा वर्ग अधिक 1 82 आणि 9चा घन अधिक 2, 9चा घन असतो 729 अधिक 2 731. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. 20. आता या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे. 4, 7, 12, 19, 28, 39. पाहूयात. अधिक 3, अधिक 5, अधिक 7, अधिक 9, अधिक 11, अधिक 13 होईल. क्रमवार विषम संख्यांनी वाढणारी संख्या मालिका 39 अधिक 13 52. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 व 22 साठी सूचना. विद्यार्थिनींच्या एका रांगेत नंदिनी डावीकडून 5वी आहे. ही आहे नंदिनी, 5वी आहे. रेश्मा उजवीकडून 6वी आहे. उजवीकडून म्हणजे या दिशेनं. ही 6वी रेश्मा. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदलली तेव्हा नंदिनी डावीकडून 13वी झाली. आता आपापसात जागा बदलली म्हणजे नंदिनी या ठिकाणी येईल. ही असेल नंदिनीची नवीन जागा आणि रेश्मा या ठिकाणी येईल. यावेळी नंदिनी डावीकडून 13वी झाली म्हणजे इकडून नंदिनीचा क्रमांक आहे 13वा. तर विचारलंय काय, रेश्मा उजवीकडून कितवी येईल. प्रथम आपल्याला एका रांगेत किती आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत ते काढावं लागेल.
6 आणि 13 आणि 6 13 अधिक 6 वजा 1 13 आणि 6 19 वजा 1 18 एकूण विद्यार्थी. आता विचारलंय काय, रेश्मा उजवीकडून कितवी येईल. रेश्मा ही झाली डावीकडून 5वी. आता उजवीकडून येईल एकूण बरोबर डाक्र म्हणजे डावीकडील क्रमांक अधिक उक्र वजा 1 एकूण आहेत 18. रेश्माचा डावीकडचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. डावीकडचा क्रमांक दिलेला आहे तो आहे 5. उजवीकडचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे उक्र वजा 1 5 मधून 1 गेले 4 आणि 18तून जर 4 घालवले आपण उक्र बरोबर 18 वजा 4 18तून 4 गेले डावीकडचा क्रमांक आहे 5. 5 मधून 1 गेला 4 आणि 4 वजा केले 18तून 4 गेले 14. 14वी असेल. रेश्मा ही उजवीकडून 14वी असेल. नंदिनी व रेश्मा यांच्यामध्ये किती विद्यार्थिनी उभ्या आहेत. एकूण आहेत 18. 18 मधून 5 आणि 6 11 जर वजा केलं तर इन 7 म्हणजे दोघींमध्ये एकूण 7 विद्यार्थिनी उभा आहेत. प्रश्न क्रमांक 23 गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. लक्षात घ्या, हे जे बाणाचं टोक आहे आणि हा वर्तुळ याच्या बरोबर मागच्या दिशेला म्हणजे या दिशेला हे बाणाचं टोक हवं. हा वर्तुळ आणि हे बाणाचं टोक याच्या बरोबर लगेच मागच्या दिशेला हे बाणाचं टोक आहे. या आकृतीत सुद्धा आहे पण या आकृतीत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असेल. 24 या आकृतीची आरशातील प्रतिमा या ठिकाणी आहे. या चिन्हाची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आहे. यमची आरशातील प्रतिमा या ठिकाणी नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. या चिन्हाची आरशातील प्रतिमा आहे. या चिन्हाची ही पाण्यातील प्रतिमा आहे. 3 पर्याय म्हणजे 1 3 4 सारखे आहेत. पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. प्रश्न 25 एका घड्याळात 4:30 झाले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवत असेल. हे एक आपण घड्याळ काढलेलं आहे. 4:30 झालेले आहेत. मिनिट काटा पूर्व दिशा दाखवतो म्हणजे ही झाली पूर्व दिशा. आपल्याला शोधायचं आहे तास काटा कोणती दिशा दाखवेल. पूर्वच्या पुढची दिशा असेल दक्षिण, ही असेल पश्चिम, ही असेल इथून ही असेल उत्तर. उत्तर आणि पूर्व यामधली दिशा आहे आग्नेय. हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. 26 एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा एका खांबाकडे तोंड करून उभा होती. खांबाची सावली तिच्या बरोबर उजवीकडे पडली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होते. हा सूर्य ही असेल पूर्व दिशा
हा आहे एक खांब आणि ही आहे प्रतीक्षा. खांबाची सावली ही प्रतीक्षा या खांबाकडे तोंड करून उभा आहे. सावली तिच्या उजवीकडे पडली म्हणजे इकडे पडेल. ही असेल तिची उजवी दिशा, उजवी बाजू. तर तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला होते? पूर्व. पूर्वच्या पुढची दिशा ती असेल पश्चिम, सॉरी, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. म्हणजे याप्रमाणे असणार आहे. सूर्य पूर्वेला, ही दिशा असणार आहे दक्षिण, ही असणार आहे पश्चिम आणि ही असणार आहे उत्तर. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हे उत्तर असणार आहे. प्रश्न 27. 2024चा विज्ञान दिन बुधवारी होता, तर 2029चा विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारीला असतो. या दिवशी आहे बुधवार. आता हे लीप वर्ष आहे, लीप इयर. आपल्याला 29 पर्यंत जायचं आहे. 25, 26, 27, 28 आणि 29. लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना आपण ओलांडत आहोत, म्हणून 2 ने पुढं, 1 ने पुढं, 1 ने पुढे, 1 ने पुढे 2028 हे लीप वर्ष आहे, लीप इयर. पुन्हा 2 ने पुढं, एकूण दिवस मोजा. 2, 3, 4, 5 आणि 7. म्हणजे बुधवारच्या पुढे 7 दिवस, पुन्हा बुधवार येईल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. आता आपल्याला क्रमाने पुढे येणारी आकृती शोधायची आहे. एकूण छोटे छोटे चौकोन दिलेले आहेत, ते 16 आहेत. आता यातला एक चौकोन विचारात घेऊया. हा काळा भाग प्रतिगतीवर कसा पुढे सरकत आहे तो पहा. पुढच्या आकृतीमध्ये हा 2 ने पुढं म्हणजे 1, 2 या ठिकाणी आलेला आहे. पुढील आकृतीमध्ये 1 ने पुढं या ठिकाणी आलेला आहे. 2, 1, 2, 1 या पद्धतीनं तो काळा भाग प्रतिगतीवर पुढे सरकत आहे. इथं 2, 1, पुन्हा 2 आणि या ठिकाणी हा काळा भाग येईल. प्रश्नचिन्हाच्या जागी जी आकृती येईल त्या आकृतीमध्ये. म्हणजे रचना बघा. आपण अगोदर ती 16 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4. आपण ह्या काळ्या भागाचा विचार केलेला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती आपण कशा प्रकारे असेल ते आपण काढत आहोत. आता हा भाग काळा झालेला असेल. आता आपण ह्या काळ्या भागाचा विचार करूया. हा काळा भाग या ठिकाणी घटीवर 1 ने पुढं
पुन्हा आपण या काळ्या भागाचा विचार करूया. हा काळा भाग सुद्धा प्रति गटीवर 2 ने पुढं, पुढच्या आकृतीमध्ये 1 ने पुढं, पुन्हा 2 ने पुढं, म्हणजे 2 1 2 1 या पद्धतीनं 1 2 तो या ठिकाणी म्हणजे हा भाग काळा झालेला असेल. दोन 1 2 आणि 1 म्हणजे हा भाग काळा झालेला असणार आहे. आता आपण या रचनेचा विचार करूया. हा जो काळा भाग आहे तो असा प्रतिगटीवर फिरत आहे. हा बघा, हा पुढे आला, पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी, याच्या पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी, आता या ठिकाणी काळा होईल. आता आपण याचा विचार करूया. हा पुढच्या आकृतीमध्ये तो या ठिकाणी आला, त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये 1 ने पुढं या ठिकाणी, पुन्हा 2 ने पुढं या ठिकाणी, पुन्हा 1 ने पुढं या ठिकाणी यायला हवा. पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. हा सुद्धा या दिशेनं प्रतिगटीवर फिरत आहे. प्रश्न 29. आता या ठिकाणी क्रॉस म्हणजे गुणुलेचं चिन्ह, वर्तुळ आणि उलटा त्रिकोण दिलेला आहे. पुढच्या आकृतीमध्ये हा जो क्रॉस चिन्ह आहे, हे जे क्रॉस चिन्ह आहे ते मध्यभागी येतं. हे कसं आपली जागा बदलतंय ते पहा. पुढच्या आकृतीमध्ये, त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा ते मध्यभागी गेलेलं आहे. आता या प्रश्नचिन्हाची जी आकृती असेल त्याच्यामध्ये ते पुन्हा मूळच ठिकाणी आलेलं असेल. हे फक्त पर्याय 2 मध्ये तर नाही, पर्याय 4 3 आणि 1 मध्ये आहे. आता आपण या त्रिकोणाचा विचार करूया. हा त्रिकोण प्रतिगटीवर म्हणजे या दिशेनं 45 अंश ने सरकत आहे, तो फिरत आहे. पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी आलेला आहे 45 अंश, पुढच्या या आकृतीमध्ये 90 अंश, म्हणून या ठिकाणाहून तो या ठिकाणी आला. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये 135 अंश म्हणजे हे 45 आणि हे 90 झाले 135. आता 180 अंशातून तो फिरेल. 180 अंश म्हणजे तो डायरेक्ट या ठिकाणी जाईल. आता यामध्ये आहे, यामध्ये आहे, या आकृतीमध्ये नाही, म्हणून 4 हा पर्याय नसेल. आता आपण हे वर्तुळ विचारात घेऊयात. पुढच्या आकृतीमध्ये ते कसं वर्तुळ आपली जागा बदलतंय ते पहा. हे जे वर्तुळ आहे ते या पद्धतीनं पुन्हा या ठिकाणाहून ते या ठिकाणी गेलं, पुढे या ठिकाणी आलं, ते म्हणजे बाजूच्या बरोबर मध्यभागी.
पुन्हा या ठिकाणी आणि परत ते बरोबर या चौकोनाच्या मध्यभागी येईल. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल, कारण 3 मध्ये तर मध्यभागी नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 30 हे युचं चिन्ह आपण आधी विचारात घेऊयात. हे चिन्ह घटीवर 45 अंशानं पुढे सरकलं किंवा ते फिरलं आणि ज्यावेळेस 45 अंशाने या ठिकाणी आलं तेव्हा त्याच्या जागी ते 90 अंशामध्ये जाग्यावरतीच असं रोटेट झालं. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये ते पुन्हा 45 अंशांनी फिरलं आणि फिरल्यानंतरनं पुन्हा ते आपल्या मूळ त्याच जागी 90 अंशातनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं जाग्यावरती रोटेट झालं. याच्या पुढच्या आकृतीमध्ये पुन्हा 45 अंशांनी ते पुढं सरकलं आणि पुन्हा 90 अंशामध्ये ते पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाग्यावरती रोटेट झालं. आता हे चिन्ह या ठिकाणी येईल आणि पुन्हा ते 90 अंशामध्ये जाग्यावरती फिरेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये तर एक पर्याय नसेल. आता आपण दुसऱ्या चिन्हाचा विचार करूया. बाण. हा जो बाण आहे बरोबर तो आकृतीच्या पुढच्या आकृतीमध्ये मध्यभागी आला. पुन्हा तो म्हणजे बाण आपली जागा या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी, पुन्हा तो या ठिकाणी येईल. तिन्ही पर्यायामध्ये आहे. पुन्हा आपल्याला या स्वास्तिकचा आपण विचार करू. हे स्वास्तिक प्रति गटीवर 45 अंशाने पुढे सरकत आहे. या ठिकाणी 45 पुन्हा ते 90 अंशाने पुढे सरकलं किंवा रोटेट झालं. पुढच्या आकृतीमध्ये इथं 90 अंशाने पुन्हा 150 पुन्हा 45 म्हणजे जे स्वास्तिक आहे ते 45 90 45 या प्रमाणे फिरत आहे. आता 90 ने फिरल म्हणजे हे स्वास्तिक या ठिकाणी असेल प्रश्नचिन्हाच्या आकृतीमध्ये. तर ते प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे. आता आपल्याला या यसचा विचार करावा लागेल. यस हा प्रति गटीवर 90 अंशाने या ठिकाणी आला आणि पूर्ण उलटा झाला. त्यानंतर 90 अंशाने या ठिकाणी आला, पुन्हा तो उलटा झाला, पुन्हा तो 90 अंशाने या ठिकाणी आला प्रति गटीवर आणि पुन्हा उलटा झाला. आता तो या ठिकाणी असेल आणि या पद्धतीनं असेल. तर हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. या ठिकाणी बाण आहे, परंतु लक्षात घ्या हे जे स्वास्तिक आहे ते उलट होत आहे. या ठिकाणी उलट झालं, पुन्हा पुढे गेल्यावरती पुन्हा उलट होत आहे. उलट आणि पुन्हा याचं उलट होईल या स्वास्तिकचं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपला उत्तर असेल. अशा पद्धतीनं आपण 16 ते 30 प्रश्न अभ्यासले. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.